हा शब्द छोटा आहे, पण त्यात संपूर्ण जग दडलं आहे. आजची कथा एका अशा आईची आहे जिने स्वतःचं आयुष्य जाळलं फक्त तिच्या मुलासाठी. पण शेवटी या मुलाने काय केलं हे ऐकून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. एका छोट्या गावात सुमन राहत होती. तिचं घर खूप साधं, भिंती तुटलेल्या, छप्पर गळणारं. ती एकटीच होती. तिचा नवरा तिला सोडून गेला होता. त्या दिवशी ती खूप रडली, पण अचानक तिच्या बाळाचा आवाज आला. आई. ती लगेच शांत झाली. आता मी तुटू शकत नाही. माझा मुलगा आहे, माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी जगायचं आहे. सकाळी 5 वाजता सुमन उठते, थंड पाण्यात हात घालते, भांडी घासते. तिच्या हाताला जखम होते. ती हळूच म्हणते, दुखणं चालेल, पण माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. रात्री ती घरी येते. रोहन झोपलेला असतो. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. माझं सगळं काही तूच आहेस. रोहन शाळेत जातो. एका दिवशी तो रडत घरी येतो. आई, ते मला गरीब म्हणतात. सुमन त्याला मिठी मारते. गरीब असणं चुकीचं नाही, स्वप्न सोडणं चुकीचं आहे. आज ते हसतायत, उद्या तेच लोक तुझ्यासाठी उभे राहतील. रोहन शांत होतो. रोहन, आई, फी नाही भरली तर मला बाहेर काढतील. सुमन रात्री जागी बसते. ती तिची सोन्याची चैन हातात घेते. ही माझी शेवटची आठवण आहे, पण माझ्या मुलाचं भविष्य यापेक्षा मोठं आहे. दुकानदार, हे विकायचं आहे. सुमन, हो. रोहन मोठा होतो, शहरात जातो, नवीन मित्र, मोठं जीवन. हळूहळू तो बदलतो. फोन इग्नोर करतो. आई, मी बिझी आहे. सुमन खूप आजारी पडते. ती शेजाऱ्याला म्हणते, माझ्या मुलाला एकदा बोलाव. रोहन उशिरा येतो. आई गेली असते. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, तू आनंदात राहा. रोहन रडतो. आई, मला माफ कर. आईचा प्रेम कधीही दुर्लक्षित करू नका. आई आहे तोपर्यंतच तिची किंमत कळत नाही. जर तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करत असाल तर कॉमेंट करा. आय लव्ह यू AI. सबस्क्राईब करा. धन्यवाद.